नमस्कार. टीम बिल्डिंग टूल किट ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आणि त्या टॉपिकचं नाव आहे हायब्रिड वर्क. म्हणजे वर्क फ्रॉम होम का वर्क फ्रॉम ऑफिस. बघा, कोविड पॅन्डेमिक नंतर सगळ्यात आधी आपल्याला हे लक्षात आलं की वर्क फ्रॉम होम पण असतं. तसं तर खूप दिवसापासून चालतंय, पण त्या स्पेसिफिक मोमेंट्सला, त्या स्पेसिफिक फेजेसला हे सगळ्या कंपनीजला लक्षात आलं की वर्क फ्रॉम होम पण होऊ शकतं. आणि कोविड जसा संपला तसं बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिसेस पण चालू केले आणि काही जण अजूनही वर्क फ्रॉम होमवरती आहेत. पण आपल्या सगळ्यांना एक प्रश्न मात्र नेहमी पडत असतो, तो म्हणजे वर्क फ्रॉम होम असलं पाहिजे की वर्क फ्रॉम ऑफिस असलं पाहिजे. बघा, आज मी ॲज अ लिडरशिप पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला देणार आहे. ॲज अ एम्प्लॉई किंवा ॲज अ टीम मेंबर म्हणून मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह देऊ शकत नाही. ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर माझं काम आहे कंपनीचं प्रोडक्टिव्हिटी वाढवणं आणि सगळ्यांना एक बेटर जागी नेऊन ठेवणं. पण आज आपण डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्टली बेटर काय आहे ॲज अ लीडर, बेटर काय आहे कंपनीसाठी, बेटर काय आहे तुमच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी, तुमच्या लिडरशिपसाठी. तसं जर तुम्ही मला सरळ सरळ विचारलं तर मी म्हणेल दोन्हीही चांगलं आहे. हो, मी बरोबर बोलतोय. वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस हे दोन्ही पण चांगलं आहे. फक्त पर्स्पेक्टिव्ह हा आहे की तुम्ही ते कोणाला देत आहात. तुम्ही कोणाला देतात त्यावरनं ठरतं की वर्क फ्रॉम होम असलं पाहिजे की वर्क फ्रॉम ऑफिस असलं पाहिजे. म्हणजेच त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी. आता नुसतीच त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी किंवा त्याचे स्ट्रेंथ, विकनेस किंवा तो कोण आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे. त्यासोबत बरेचसे पॅरामीटर्ससुद्धा इम्पॉर्टंट आहेत की वर्क फ्रॉम होम का वर्क फ्रॉम ऑफिस इम्पॉर्टंट आहे किंवा बेटर आहे. बघा, मायक्रोसॉफ्टने वर्क फ्रॉम होमवरती एक रिसर्च केला होता आणि त्यांना हे जाणवलं की वर्क फ्रॉम होम हे चांगलं आहे, बेटर आहे. पण कोणासाठी? एक्झिस्टिंग टीम मेंबर्ससाठी, जे जुने आहेत, ज्यांना सगळं माहिती आहे, कंपनीचे प्रोसेसेस माहिती आहेत, जे एकमेकांना ओळखतात, दे आर फॅमिलियर टू द कंपनी कल्चर, व्हॅल्यूज. बरं, ते सेटल झालेले, त्यांना माहिती आता माझा रोल काय आहे. अशा लोकांना फरक पडत नाही की ते वर्क फ्रॉम ऑफिस आहे का वर्क फ्रॉम होम आहे. बरं, वर्क फ्रॉम होम हे न्यू रिक्रुटमेंट किंवा नवीन लोकांसाठी हे चांगलं नसू शकतं. त्यासाठी तुम्हाला जे स्टेबल लोक आहेत त्यांनाच ते देणं बेटर राहील. न्यू रिक्रुटमेंट जे लोक झालेले आहेत ना, त्यांचे रिलेशन्स हे स्टॅग्नंट होऊन जातील. तुम्ही जर त्यांना पहिल्याच दिवशीपासून घरून काम करायला लावलं तर ते ग्रोथ घेणार नाही, त्यांची मानसिकता काम करण्याची होणार नाही, त्यांना कंपनीचे व्हॅल्यूज, त्यांना कंपनीचं कल्चर हे समजणार नाही, इनोव्हेशन होणार नाही. तर जर लोकांमध्ये ठरवायचं झालं तर मी असं म्हणेल, जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम ऑफिसपेक्षा वर्क फ्रॉम होम किंवा दोन्हीपैकी त्यांना काहीही बेटर आहे. स्पेसिफिकली वर्क फ्रॉम होम त्यांना जर दिलं तर ते बेटर आहे. बरं, आता प्रश्न पडतो की हे जो सोल्युशन काय आहे, कसं ठरवायचं की वर्क फ्रॉम होम करायला पाहिजे का वर्क फ्रॉम ऑफिस त्या एम्प्लॉईला दिलं पाहिजे. ह्याचं सोल्युशन आहे की तुम्हाला कॉम्बिनेशन्समध्ये कंपनी चालवता येईल. म्हणजे तुम्हाला कंबाईन करता येईल की कोणाला वर्क फ्रॉम होम द्यायचं आहे, कोणाला वर्क फ्रॉम ऑफिस द्यायचं आहे. त्याचबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. बघा, गार्टनरने एक जबरदस्त रिसर्च केला होता. गार्टनर असं म्हणतात की जर वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम ऑफिस हे तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्हाला दोन प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ते दोन प्रश्न असे आहेत की काम एकत्र येऊनच करावं लागेल का, हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काम एकत्र येऊनच करणं गरजेचं आहे का, पहिला प्रश्न. आणि दुसरं, काम एकाच वेळे करणं गरजेचं आहे का. हे दोन प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला मिळाली तर मग थोडंसं क्लॅरिटी मिळेल की कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये कसं चालायचं, की असे कोणते फॅक्टर्स आहेत किंवा कोणत्या फॅक्टर्सवरनं ठरवायचं की वर्क फ्रॉम होम द्यायचं का वर्क फ्रॉम ऑफिस द्यायचं. सगळ्यात पहिले तुम्हाला टीमचे डायनामिक्स समजावं लागतील. बघा, स्क्रीनवरती मी लिहितोय, टीमचे डायनामिक्स तुम्हाला समजण्याची गरज आहे. म्हणजे अंडरस्टँड करा की टीम मेंबर कधी प्रोडक्टिव्ह होतो, तो स्पेसिफिक व्यक्ती कधी प्रोडक्टिव्ह होतो, घरून काम केल्यावर होतो का ऑफिसमधून होतो, त्याचे स्ट्रेंथ काय आहेत, त्याचे विकनेसेस काय आहेत, त्याला समजून, टीमच्या डायनामिक्सला समजून तुम्ही ठरवलं पाहिजे की एक्झॅक्टली वर्क फ्रॉम होम करायचं आहे का ऑफिस करायचं आहे. दुसरं, नेचर ऑफ वर्क, ते काय काम आहे, तुम्ही तुमच्या टीमला काय काम देता त्यावरनं पण डिपेंड करतं की वर्क फ्रॉम ऑफिस करायला पाहिजे का वर्क फ्रॉम होम दिलं पाहिजे. तिसरं, एम्प्लॉईचा प्रिफरन्स, ज्या व्यक्तीला तुम्ही देताय त्यालाही विचारणं गरजेचं आहे की तुला काय प्रिफरेबल आहे, त्याचा प्रिफरन्स पण विचारणं गरजेचं आहे. चौथं, मी असं म्हणेल की ऑर्गनायझेशनल गोल्स, आपल्या कंपनीचं गोल काय, ते गोल अचीव होतं आहे का वर्क फ्रॉम होम दिल्यानंतर, तेही बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात पाचवं मला वाटतं की
फीडबॅक्स घेणं आणि त्यांची फ्लेक्झिबिलिटी ह्याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हे पाचही फॅक्टर ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस तुम्हाला ठरवता येईल की काय एक्झॅक्टली त्याला द्यायचं आहे आणि त्यावरनं तुमची प्रोडक्टिव्हिटी ही ग्रो होत राहील. तर जास्त कन्फ्यूज न होता मी तुम्हाला एक मॅट्रिक्स देतो. त्या मॅट्रिक्सवरनं तुम्हाला इझिली डिफाईन होईल की काय बेटर आहे. ओके, हे मॅट्रिक्स तुम्हाला दिसतंय. वाय ॲक्सिसला तुम्हाला दिसतंय इथे टुगेदर दिसतंय, इथे अलोन दिसतंय, टुगेदर दिसतंय आणि अलोन दिसतंय. बघा हे 4 क्वाड्रंट आहेत. आपला पहिला क्वाड्रंट इथे दिसतोय तुम्हाला जो आहे टुगेदर टुगेदर, हा पहिला क्वाड्रंट आहे. दुसरा आपला क्वाड्रंट आहे टुगेदर अलोन, हा तुम्हाला इथे दिसतोय. तिसरा आपला क्वाड्रंट आहे अलोन टुगेदर आणि चौथा क्वाड्रंट आहे तुमचा अलोन अलोन. चला वन बाय वन समजण्याचा प्रयत्न करूया. जो तुमचा पहिला क्वाड्रंट आहे इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो मी. हा तुमचा जो पहिला क्वाड्रंट आहे हा वाला, हा काय, हा टुगेदर टुगेदर क्वाड्रंट आहे. हा बेसिकली चांगला कशाला आहे, फेस टू फेस ज्या लोकांना काम करण्याची गरज असते, ट्रेनिंगची गरज असते, कोलॅबरेशनची गरज असते, जिथे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची गरज असते, तिथे टुगेदर टुगेदर तुम्ही निवडलं पाहिजे. म्हणजे हे सगळे सोबत येत आहेत, सोबत काम करतायत, एकमेकांसोबत काम करतायत, एकमेकांना फीडबॅक देऊ शकतात, त्यांना बोलू शकतात. दॅट इज द फर्स्ट क्वाड्रंट. आपला दुसरा क्वाड्रंट जो आहे हा वाला क्वाड्रंट, हा आपला क्वाड्रंट आहे टुगेदर अलोन क्वाड्रंट आहे. हा क्वाड्रंट काय सांगतो की हे सगळे लोक एकत्र बसलेले आहेत, ऑफिसमध्येच आलेले आहेत, पण एकटे एकटे काम करतायत. बघा मी काय म्हणालो, ऑफिसमध्येच बसलेत पण एकटे एकटे काम करतात. त्यांना स्पेसिफिकली वेगळे वेगळे कामं दिलेले आहेत. त्यांचा जास्त कामांशी एकमेकांशी काही संबंध नाही आहे. हां, पण कोलॅबरेशन एकत्र आहे, पण कामं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहेत. तर इथे तुम्ही हा कॉन्सेप्ट निवडू शकता टुगेदर अलोनवाला. तिसरा जो आपला क्वाड्रंट आहे हा आपला टुगेदर टुगेदर आहे. इथे मी लिहितोय, हा तिसरा क्वाड्रंट आहे आपला. हा आपला आहे अलोन टुगेदर. हे लोक घरून काम करतायत, अलोन आहेत पण टुगेदर आहे. टुगेदर कधी आहे, ज्याही वेळेस डिस्कशनची गरज आहे, फीडबॅकची गरज आहे, हे सगळे लोक एकत्र झूम कॉलवरती येतील किंवा व्हिडिओ कॉलवरती येतील, एकमेकांना फीडबॅक देतील आणि परत आपल्या आपल्या कामावरती वर्क फ्रॉम होम करतील. आणि शेवटचं अलोन अलोन, हे तेव्हा निवडलं पाहिजे ज्या वेळेस एकमेकांशी संबंध नाही आहे, त्यांनी एकटं एकटं काम केलं तरी तुमचे कामं होतील. स्पेशली रिसर्च काम असेल किंवा काही इंडिपेंडेंट काम असेल ज्याचं एकमेकांशी काही संबंध नाही आहे, प्रोजेक्ट असेल, अशा सगळ्या टास्कला तुम्ही अलोन अलोन हे देऊ शकतात. बघा परत एकदा सांगतो मी, टुगेदर टुगेदर हा क्वाड्रंट तुमचा आहे, पहिला क्वाड्रंट आहे. त्यानंतर टुगेदर अलोन आहे, अलोन टुगेदर आहे आणि अलोन अलोन आहे. मित्रांनो, वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम ऑफिस हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, दोन्ही पण चांगलं आहे. बट यू हॅव टू अंडरस्टँड की आपण हे कोणाला देतो आहे, कंपनीचे गोल काय, जसे मी फॅक्टर्स तुम्हाला सगळ्यांना समजून सांगितले. दोन्हींचे फायदे आणि तोटे आहेत. वर्क फ्रॉम होम करत असाल तर फ्लेक्झिबिलिटी आहे, वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला बघायला मिळेल, टाईम आणि कॉस्टची सेव्हिंग असणार आहे, डेफिनेटली टाईम कॉस्ट सेव्ह होतो आहे. तिसरं, फोकस त्यांचा बेटर असणार आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे, कारण घरून काम करतायत, खाणं पिणं त्यांचं व्यवस्थित आहे. आणि वर्क फ्रॉम ऑफिस इज बेटर, त्याचे फायदे तेवढेच आहेत, जसे की बेटर कोलॅबरेशन होणार आहे, कंपनीचे कल्चर व्हॅल्यूज त्यांना लक्षात येणार आहेत, इफेक्टिव्ह ट्रेनिंग्स त्यांना लक्षात येणार आहे, मेंटॉरशिप त्यांना लक्षात येणार आहे. तर मुळात हा तुमचा डिसिजन आहे ॲज अ लीडर. टीम बनवत असताना कोणाला कोणता रोल द्यायचा, वर्क त्याचं घरून असलं पाहिजे का ऑफिसमधून असलं पाहिजे. मी बरेचसे माझे एम्प्लॉईसुद्धा आहेत. माझी एक टीम मेंबर आहे मिसेस गौरी मॅम. गौरी मॅमला तुम्ही ऑफिसमधून जरी काम दिलं आणि घरून जरी काम दिलं तर त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये जास्त काही फारसा फरक पडत नाही. अशा लोकांसाठी जे फोकस्ड आहेत त्यांना वर्क फ्रॉम ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होम ह्याचा फरक पडत नाही. हा कम्प्लिटली तुमचा डिसिजन आहे. तुम्हाला हे सगळे पॅरामीटर्स घेऊनच डिसाईड करायचं आहे. त्याच वेळेस तुमची टीम ही चांगली बनेल,
प्रोडक्टिव्ह बनेल. अशाच व्हिडिओजसाठी ह्या चॅनलला फॉलो करा. मी कॉर्पोरेट ट्रेनर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतो. असे सेल्फ हेल्प रिलेटेड किंवा कॉर्पोरेट वर्क प्लेसेस रिलेटेड व्हिडिओज ह्या चॅनलवरती मी आणत असतो. मराठीतून अशा प्रकारचा कॉन्टेंट फार यूट्यूबवरती कमी आहे. मला सपोर्ट करा जेणेकरून मी अशाच पद्धतीचे व्हिडिओ अजून तुमच्यासाठी आणत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. जय हिंद.